केंद्राकडून उशिरा पैसे येतात, याचा अर्थ राज्यातील विद्यार्थ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडू शकत नाही, त्यांना उद्ध्वस्त करू शकत नाही. म्हणून अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय मंत्री महोदयांना की तुम्ही केंद्रातून परतावा हे 60% निधी येतपर्यंत तुम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतून हा निधी सरकार खर्च भार उचलेल का, खर्च करेल का, आणि जर केंद्राकडून वाट बघतोय तर तो किती कालावधीमध्ये हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे? मंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, एखाद्या माणसाने एखाद्या गोष्टी करता कोर्टात जाणं आणि त्याची जबाबदारी सरकारने घेणं हे मी मान्य करू शकतो, पण संस्था चालक कोर्टात गेले. विरोधी पक्ष नेते साहेब, ऐकून घ्या, पूर्ण ऐका ना. आपण ऐका, आता तुमचं ऐकलं मी. तुम्ही कांद्यांचं बोललं, मग कांद्याला अनुदान नकोय का शेतकऱ्यांना? तुम्ही बोलले ना, तुम्ही बोलले शेतकऱ्याचा अपमान केला तुम्ही, कांद्याच्या अनुदानाकरता गेले उत्तर आम्ही बोललो का त्या गोष्टीवर? म्हणजे तुम्ही एकीकडे आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणणं नाही, पण शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही हे बोलू नये. इथोनॉल हे शेतकऱ्यांचं आहे, ऊसाचं उत्पादन हे शेतकऱ्याचं आहे. एकीकडे तुम्ही मंत्री महोदय नाही, तुम्ही कांद्या उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये बोलत असाल तर हे शिष्यवृत्तीवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं उत्तर शिष्यवृत्तीवर बोलावं, कांद्यावर बोलू नये. कांदा खात नाही का? यांनी बोलू नये कांद्यावर, शेतकऱ्यांच्या कांद्यावर बोलू नये, शेतकऱ्याच्या ऊसावर बोलू नये. आपण उत्तर लक्षवेधीला द्या. इथोनॉल करता गेले, चुकीचं केलं का? आपलं म्हणणं आहे का? आपल्याला मान्यता आहे का? लक्षवेधीला वाटतं का हे बरोबर बोलताय? साहेब मंत्री महोदय, लक्षवेधीला उत्तर द्या. लक्षवेधीला उत्तर. अध्यक्ष महोदय, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या लक्षवेधीवर हा प्रश्न आहे. इथं कांदा आणि ऊस काढण्याची काय गरज? आता लक्षवेधीच्या प्रश्नाला विरोधी पक्षनेत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्या साहेब. असा संदर्भ नसतो शेतकऱ्याचा अपमान करायचा. शेतकऱ्याचा अपमान सहन नाही केला जाणार. अध्यक्ष महोदय, हायकोर्टाच्या बाबतीमध्ये ज्याप्रमाणे विरोधी पक्षनेते बोलले, तर हायकोर्टाने 5 डिसेंबरला हा निकाल दिला. याच्यापूर्वी मी सांगत होतो की संस्था चालक हे स्वतः कोर्टात गेले आणि त्याच्यामध्ये समजून घे त्यांची मागणी काय होती की हे पैसे आम्हाला डायरेक्ट मिळावे, हे पैसे आमच्या अकाउंटवर यावे, आणि केंद्र सरकारचं म्हणणं होतं की आम्ही हे द्यायला तयार नाहीये. मग राज्य सरकारने कसे पैसे दिले असते? पूर्ण ऐकून घ्या. 5 डिसेंबरला याचा निकाल लागलाय. 900 कोटी रुपये केंद्राकडून आपल्याला प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांची माहिती मागवली जाते आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना येत्या 15 दिवसाच्या आत केंद्र सरकारच्या माध्यमातून सगळे पैसे डीबीटीवर दिले जातील, अशा केंद्र सरकारकडून आम्हाला सूचना प्राप्त झालेल्या आहे. पण तरी सुद्धा 3,90,000 विद्यार्थी जे आहेत त्यांना 886 कोटी रुपये वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रभू साहेब त्यांची लक्षवेधी आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी आता सांगितलं की सुप्रीम कोर्टामध्ये संस्था चालक गेले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना हे पैसे मिळाले नाहीत. परंतु आतापर्यंत त्यांनी जो फिगर आता दिलेला आहे की इतक्या लाख विद्यार्थ्यांना आपण ही शिष्यवृत्ती देणार आहे, आता येणाऱ्या काळामध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही शिष्यवृत्ती आपण किती दिवसामध्ये देणार विद्यार्थ्यांना याची माहिती या सभागृहाला द्या. आपण फिगर सांगितला की एवढे लाख आम्ही देणार आहोत, पण ह्या विद्यार्थ्यांना आपण येणाऱ्या किती दिवसामध्ये हे शिष्यवृत्ती त्यांच्या अकाउंटमध्ये देणार, जेणेकरून या विद्यार्थ्यांचा फायदा होईल याची माहिती सरकारने द्यावी. नाही प्रभू साहेब.